मित्रहो नमस्कार. विचार प्रहो या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजकाल लहान बाळ किंवा 8-10 वर्षाचा मुलगा रडू लागला की पालक त्याला मोबाईल देऊन गप्प बसवतात. मुलांच्या हातात मोबाईल दिला की मुलं न रडता तासनतास एका जागेवर बसतात. त्यामुळे पालकांना मोकळेपणानं काम करता येतं. पालकांच्या याच सवयीवर अभिनेता सुरेश टिळक यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी एका हॉटेलमध्ये आलेला अनुभव सांगितला आहे. त्याचबरोबर पालकांना 1,00,000 मोलाचा सल्ला दिला आहे. या व्हिडिओत लहान मुलांना मोबाईल देणं आणि मुलांना कोणत्या वयात काय पाहायला देणं यावर सुयशनं स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. सुयश असं म्हणतो की मी रेस्टॉरंटला गेलो होतो आणि तिथे माझ्या शेजारच्या टेबलवर एक चांगली फॅमिली बसली होती, ज्यामध्ये एक लहान 3-4 वर्षाची मुलगी होती. ती मुलगी खूप धिंगाणा घालत होती. त्यामुळं तिच्या आईवडिलांनी तिला मोबाईलवरती मस्त मोठ्या आवाजात एक कार्टून लावून दिलं होतं. त्या मोठ्या आवाजात लावलेल्या कार्टूनचे काही डायलॉग माझ्या कानावर पडले. ते ऐकून मला धक्का बसला. त्यातले डायलॉग काय होते हे सांगताना तो असं म्हणतो की 2 मुलं असतात त्या कार्टूनमध्ये आणि एक लहान मुलगी असते. त्यातला एक मुलगा त्या मुलीला असं म्हणतो, तुम कितनी क्यूट हो, क्या मैं तुम्हें दीदी कह सकता हूँ. त्यावर त्याचा मित्र त्याला मागणं मारतो आणि म्हणतो, क्या बोल रहे हो, तू तो इसे प्रपोज करने आया है. त्यावर तो पहिला मुलगा म्हणतो, मैं तुम्हें प्यार से डार्लिंग बुला सकता हूँ. त्यावरती मुलगी हसते आणि म्हणते, तुम कितने क्यूट हो. त्यावर पुन्हा तो दुसरा मुलगा म्हणतो, वा भाई तुम्हारी तो निकल पडी. सुयश सांगतो, पालकांनी काम सोपं व्हावीत म्हणून मुलांना मोबाईल द्यावा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पण मुलं मोबाईलवर काय पाहतात याकडं तरी लक्ष ठेवावं, कारण आजकाल मोबाईल्सवर अडल्ट कंटेंट सहज उपलब्ध आहे. त्याच्या लहान मुलांवर काय परिणाम होतो आहे हे पाहणं गरजेचं आहे. अशाच कार्टून कोण बनवतो आहे असा सवालही सुयशनं उपस्थित केला आहे. आणि दुसरं म्हणजे अशा पद्धतीचे कार्टून्स कोण बनवतं आहे याकडेही लक्ष द्यायला हवं, कारण लहान मुलांनी काहीतरी शिकता यावं किंवा त्यांचे मनोरंजन व्हावं असे कार्टून्स नक्कीच पाहावेत. पण कोवळ्या वयात मुलांच्या कानावर असे कसले डायलॉग पडत आहेत हे नक्कीच पालकांनी पाहावं. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी कमेंट केले आहेत. त्यामध्ये आमच्या काळात तर मोबाईल दूरच होते, तर काहींनी लहान मुलं कसं बोलतात आणि कशा शिव्या देतात यावरही कमेंट केलेल्या आहेत. आमच्या सगळ्या या व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्या व्ह्यूअर्सना मला सांगायचं आहे की मुलांना मोबाईल द्या, परंतु मुलं मोबाईलमध्ये काय पाहतात यावरती लक्षपूर्वक काळजीपूर्वक लक्ष ठेवा. मोबाईल वाईट नाही, परंतु मोबाईलमध्ये असणारा कंटेंट काय आहे यावर मोबाईल चांगला की वाईट ठरतो. धन्यवाद.